राज्यभरामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यामध्ये गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय। पाहूयात। लातूरमध्ये तिरू नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील फळबागा, शेती पिकं यासह माती देखील वाहून गेली आहे। शेतकरी हवालदिल झालेत। यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आमची फळबाग 5 वर्षापासून आंबे लावलेले होते। 700 झाड लावलेले आहे। मध्ये साहेबीन होतं, पूर्ण साफ होऊन गेलेला आहे। आता तर काय गुपातमारीची वेळ आम्हाला आलेली आहे। तर कसं करा, मला सुधारणा गेले साहेब। बघितलं तर डोळ्याटी सारखं डोळ्याटी पाणी व्हायला लागले। लेकरं कसं जगू आम्ही? उल्फा नदीच्या पुराने धाराशिवच्या रुई गावातील केळी बाग ही भुईसपाट झाली आहे। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। साताऱ्यातील माण तालुक्यातील जांभुळणी गावात अतिवृष्टीमुळे 2 एकरवर असलेल्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बहुतांश कांदा पावसात भिजल्यानं खराब होण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनानं दखल घेऊन तात्काळ मदतीची मागणी केली जाते। नांदेडच्या नांदला दिग्रस परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। 6 दिवसांपासून सोयाबीन पीक पाण्याखाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यानं प्रचंड आक्रोश केलाय। ऊस गेला, सोयाबीन गेलं, मूग गेला, उडीद गेला, काय करू? 5 लाख रुपये कर्ज झालंय। फाशी घेऊ नाही तर काय कराव? आम्हाला आज कर्ज माफी करा। हे बघा, याच्या त्याला काय येणार आहे? चला आता इथं काय वाटोळा झाला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 7ही मंडळांमध्ये अतिवृष्टी। हातातोंडाशी आलेलं कपाशी पीक उद्ध्वस्त झाल्यानं हातगाव शिवारातील शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय। एवढं खर्च काढून पीक उभं केलं, ते तोंडाला आलेलं पीक सगळं वाया गेलं। अजिबात काही राहिलं नाही। दिवाळी कशी करायची आणि जगायचं कसं? 5 लाख रुपये नुकसान झालंय आणि मदत म्हणून फक्त 50,000 रुपये द्यावे, ते पण दिवाळीच्या अगोदर द्यावे। कारण ज्या वेळेस तुम्ही देणार आहे त्याच वेळेस शेतकऱ्याची दिवाळी होणार।